नागपूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ऐतिहासिक नगरी म्हणजे सावनेर, परंतु या नगरीला मागील काही वर्षांपासून भ्रष्टाचाराची काळिमा लागली आहे। याचे जिवंत उदाहरण म्हणजे नगर परिषद सावनेर हे आहे। मागील 2 वर्षात 2 अधिकारी अँटी करप्शनच्या सापळ्यात अडकले असले तरी त्याची किंग ही मुख्याधिकारी होती। ही घटना तत्कालीन मुख्याधिकारी बगडे मॅडम यांच्या कार्यालयातील आहे। यावरून तिचा निष्काळजीपणा दिसून येतो। ती सरकारी मुख्याधिकारी निवासस्थानी राहत नसून देखील दुरुस्तीच्या नावाखाली लाखोंचा अपहार केल्याची चर्चा जागोजागी सुरू आहे। तसेच साफसफाईचा निविदा, पाणी पुरवठा निविदामध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आहे। या भ्रष्टाचारात तिचाही वाटा आहे। तसेच आम आदमी पार्टीचे नेते संजय टेंभेकर यांनी सावनेर नगर परिषदेला सन 2024 मध्ये एक माहितीचा अधिकार अर्ज सादर केला। त्यात त्यांनी सावनेर नगर परिषद मुख्याधिकारी यांचे सरकारी क्वार्टर निवासस्थानाला किती खर्च झालाय तर त्यांना अंदाजे 10 लाख रुपये खर्च झाल्याचे पत्र मिळाले। 2 दिवसांपूर्वी त्या जागी तालुक्यातील आम आदमी पार्टीचे नेते आणि अनेक नागरिक आणि मीडिया सरकारी बंगला निवासस्थानी गेले। त्या ठिकाणी मोठमोठी झाडे वाढलेली जंगलमय स्थिती सर्वांना दिसून आली। हे सर्व दृश्य वृत्तपत्र मीडिया चॅनेलवर प्रसारित झाल्यामुळे 2 दिवसानंतर त्या ठिकाणी साफसफाई केल्याचे चित्र दिसून आले। ही बातमी प्रसारित होताच थातूरमातूर कामे केल्याची आढळून आली। यात आधीच पैसा काढण्यात आला असावा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। यामध्ये उपविभागीय अधिकारी यांचा देखील हात असल्याचे नागरिकांचा आरोप आहे। यावेळी सावनेर येथील नागरिकांनी रोष व्यक्त करून अशा अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून मालमत्तेची तात्काळ चौकशी करण्याची मागणी सावनेर शहरातील नागरिकांनी केली आहे। माझं नाव संजय वेंकटराव टेंभेकर, राहणार सावनेर। समस्या अशी झालेली आहे की मी जाता येता हे मुख्याधिकाऱ्याचं निवासस्थान असं आहे असं काही लोक मला सांगायचे, परंतु इथे खूप कचरा होता आणि खूप कोणी राहत नव्हतं म्हणून मला मनात शंका आली। तर मी एक RTI टाकला की बुवा इथे कोणी राहत का नाही। तर याची चौकशी केली। त्या चौकशीच्या अंतर्गत मी 2020-9-24ला एक RTI टाकला की बुवा या मुख्याधिकाऱ्याच्या निवासस्थानाला नगर परिषद सावनेरने किती रुपये खर्च केले। तर मला त्या संबंधीचं उत्तर मिळालं 10/10/2024ला। तर इथे यावर 10,54,393 रुपये खर्च झाले। परंतु वस्तुस्थिती अशी आहे की याच्यावर कुठल्याही प्रकारचा खर्च झालेला नाही असं चित्र या बिल्डिंगकडे पाहिल्यावर दिसते। कारण मोठमोठे झाडं, काट्याचे झाडं, साप विंचू अशा प्रकारचा परिसर या ठिकाणी आहे। जर याला 10 लाख रुपये जर खर्च झाले असते तर सुंदर पेंटिंग दिसतं, साफसफाई दिसते, लाईटचे बोर्ड लटकले आहे। यावरून असं लक्षात येते की यावर कुठलाही पैसा खर्च झालेला नाही। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।